कुची येथील पाटबंधारे कार्यालयासमोरील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील टेंभू प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी कॅनलला पूर्ण क्षमतेने पाणी न सोडल्यास शुक्रवार दिनांक 21 पासून साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार या योजनेचे लाभधारक शेतकरी कुची येथील पाटबंधारे कार्यालयासमोर जमा झाले होते. परंतु पाटबंधारे विभागाचे महाजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सोमवार दिनांक 24 ऑगस्ट पासून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आजचे शेतकऱ्यांचे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे. यावेळी आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर तसेच दादासाहेब पाटील, मिलिंद पाटील, विठ्ठल देसाई, धोंडीराम देसाई, बळवंत यमगर तसेच लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी आपल्या तालुक्यातील टेंभू लाभधारक शेतकऱ्यांनी टेंभूच्या पाण्यासाठी पुकारलेले आंदोलन लिखित आश्वासनानंतर मागं घेण्यात आलेलं आहे. कुची येथील कार्यालयासमोर, टेंभू योजनेच्या कार्यालयासमोर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागद पासून कर्लाटी सर्व टेंभू लाभधारक शेतकरी या आंदोलनाचा हेतू होता की मागच्या सर्व तालुक्यांना पाणी मिळते पण कवठेमहांकाळला पाणी मिळत नाही. या विषयावरती बऱ्यापैकी चर्चा झाली आणि त्यात एक सोल्युशन काढण्यात आलं की उद्याच्या सोमवारी दुपारपर्यंत पाणी कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये येते असं लेखी आश्वासन दिलं आणि या आश्वासनानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. पण जर सोमवार नंतर जर पाणी नाही आलं तर मंगळवारी परत एकदा रास्ता रोको कवठेमहांकाळमध्ये करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळं तहसील कार्यालयासमोर हा रास्ता रोको करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळं टेंभू योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांनी पाण्याचं नियोजन सोमवारपर्यंत लावून पाणी आम्हाला देण्याचा प्रयत्न करावा ही अपेक्षा. 24 तारखेपासून आपल्याला पूर्ण विसर्गाने चालू करण्याचे नियोजन आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या आवर्तनाचा पाणीपट्टी भरून मागील थकबाकी भरून आणि अर्ज करून लाभ घ्यावा अशी विनंती.